स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीमध्ये नवनिर्वाचित तालुका अध्यक्षपदाची निवडणूक झालेली आहे। खऱ्या अर्थाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशाने हे नेमणूक झालेली आहे। 2 दिवसापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारेटकर यांनी हे निवडीचे पत्र बारामती तालुक्यातील जे नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष आहे संदीप बांदर यांना दिलेले आहे। एकंदरीतच आपल्यासोबत संदीपजी बांदर आहेत। सर, काय सांगा, खऱ्या अर्थाने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक अगदी जवळ आलेली आहे किंवा बिगुल देखील वाजलेला आहे आणि नवनिर्वाचित तालुका अध्यक्षपदी आपली निवड झालेली आहे, काय भावना? या ठिकाणी बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षपदी आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी माझ्यावर जो विश्वास टाकलेला आहे तो निश्चित त्या ठिकाणी मी सार्थ करेन आणि उद्याच्या येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या निमित्ताने या ठिकाणी नगरपंचायत, नगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं सर्वसामान्यांना बरोबर घेऊन, सर्व घटकाला, सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन या ठिकाणी पक्षाचे ध्येय धोरणं कशी तळागाळापर्यंत जातील आणि ते दादांचे विचार हे सर्वांना बरोबर घेऊन जाऊन आम्ही त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचा आक्रमक प्रचार करून सुंदर पद्धतीनं आमचं टोटल नगरपालिका असतील, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असतील किंवा नगरपालिका असेल या ठिकाणी आम्ही बहुमताशी त्या ठिकाणी निश्चित चांगल्या पद्धतीने असू। हा सर, लोकसभामध्ये सुप्रिया सुळे खासदार आहेत, तर एकंदरीत दादा विधानसभेला आमदार आहेत। कशा पद्धतीने तुम्ही येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी रणनीती असणार आहे जेणेकरून तुमचे चांगल्यातले चांगले उमेदवार निवडून? या ठिकाणी शेवटी दादा निर्णय घेतील आणि तो जो वरचा विषय आहे तो दादा निर्णय घेऊन जे दादा आम्हाला आदेश देतील त्या पद्धतीनं आम्ही पुढे जाऊ आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रचार करून सर्व आमची यंत्रणा त्या ठिकाणी वापरून अतिशय सुंदर पद्धतीचा निर्णय घेऊन त्या ठिकाणी आम्हाला यश मिळेल। रणनीती कशी असणार निवडणुकीची? या ठिकाणी आमचे जे काही आमच्या हे इथं संघटना आहेत वेगवेगळ्या, म्हणजे नाही का बूथ कमिट्या असतील किंवा इतर सगळे आमच्या वेगवेगळ्या हे इथं कमिट्या आहेत, त्या कमिट्याला सगळ्यांचा विश्वास घेऊन या ठिकाणी आमच्या वेगवेगळ्या बैठका घेऊन सर्वांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करून एवढा विश्वास घेऊ। हा, निवडणूक जवळ आलेली आहे, नगरपालिकेचं आचारसंहिता लागलेलीच आहे, परंतु त्यानंतर पंचायत समिती, जिल्हा परिषद लागेल, कसं चित्र असेल निवडणुकीनंतर? काही नाही, एक फक्त आदरणीय अजितदादा पवार जो आम्हाला उमेदवार देतील पुढं ते त्या पद्धतीनं आमचं पूर्ण बहुमत पंचायत समिती सर्व जागा आमच्या पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि नगरपालिका, नगरपंचायत या ठिकाणी आमच्या सर्व जागा आमच्या त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने निवडून येतील असा विश्वास या ठिकाणी आहे आम्हाला। नक्कीच हे होते नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष संदीपजी बांदर। येणाऱ्या काळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आणि आदेशाने पूर्णतः आम्ही काम करणार असून जे बारामती तालुक्यातील शहर असेल, नगरपालिका, नगरपंचायत तसेच ग्रामीण भागातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील सर्वच्या सर्व जागा आम्ही नक्कीच निवडून आणू आणि येणाऱ्या काळात राष्ट्रवादी पुन्हा एकदा घट्ट करण्याचा प्रयत्न आमचा राहील असं नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष संदीपजी बांदर यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे। दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।